बेहदची परम महाशांती. आज आपण जाणून घेऊयात आत्म्याची तीन अद्भुत रूपे. पहिले रूप निराकारी आत्मा. ही आत्म्याची मूळ अवस्था आहे. परमधामवासी, परमप्रकाश स्वरूप, भावातीत अवस्था. ह्या अवस्थेत मन नाही, बुद्धी नाही, संस्कार नाहीत. फक्त परमशक्ती, परमशांती आणि परमप्रकाश आहे. ह्यालाच म्हणतात आत्म्याची परमशुद्ध अवस्था. दुसरे रूप आकारी आत्मा. जेव्हा आत्मा संकल्प करतो, मला अनुभव घ्यायचा आहे, तेव्हा तो आकारी रूप धारण करतो. या अवस्थेत कारण शरीर तयार होते, जिथे तिचे सर्व कर्मांचे संस्कार नोंदवले जातात. कर्माच्या साठ्यांमुळे आत्म्यावर सूक्ष्म शरीराचे आवरण चढते, आकाश, वायू आणि अग्नितत्वांचे. या अवस्थेत आत्मा देवता, परमपुरुष किंवा परमप्रकृती या रूपात राहते, जसे की शिवपुरी, विष्णुपुरी. तिसरे स्वरूप आहे साकारी आत्मा. जेव्हा आत्मा आणखीन खाली उतरतो, जेव्हा त्याला स्थूल शरीर म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेले देह धारण करावे लागते, हीच मानवी अवस्था आहे. इथे आत्मा कर्मबंधनात अडकतो, दुःख सुखाचा अनुभव घेतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपाला विसरतो. आता परतीचा प्रवास काय? जेव्हा आत्म्याला ज्ञान प्राप्त होते की मी आत्मा आहे, देह नाही, तेव्हा तो वरच्या दिशेने प्रवास सुरू करतो. सूक्ष्म शरीर शुद्ध होते, कारण शरीर रिचार्ज होते आणि आत्मा हळूहळू वर चढत जातो. स्वर्गलोकातून विष्णुपुरी, शिवपुरी आणि शेवटी परमधामात. तिथे आत्मा निराकारी बनून परमात्म्यामध्ये लीन होतो, म्हणजेच जीवापासून शिव बनतो. मन, बुद्धी, संस्कार यांचे विज्ञान. जोपर्यंत आत्म्यामध्ये मन, बुद्धी आणि संस्कार आहेत, तोपर्यंत कर्म चालू असते. ज्ञानाने बुद्धी शुद्ध होते. शुद्ध बुद्धी मनाला नियंत्रित करते आणि मन शांत होऊन परमात्म्याला जोडले जाते. तेव्हाच आत्मा कर्मातीत अवस्था प्राप्त करतो आणि अनुभवतो परम शांती, परम सुख आणि परम प्रकाश. अंतिम अवस्था काय? जेव्हा आत्मा पूर्णपणे परमशुद्ध होतो, तेव्हा त्याचे सर्व शरीर स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण परमप्रकाशामध्ये विलीन होतात. मग तो परम लाईट बॉडीमध्ये परावर्तित होऊन बेहदच्या लोकामध्ये विहार करू लागतो, जिथे फक्त एकच अनुभूती असते, परम शांतीचा अनंत विस्तार. बेहदची परम महाशांती.